दिल्लीमध्ये भाजपची बैठक संपन्न झाली। महायुतीचा तिढा जवळपास सुटलाय। भाजपसोबत महायुतीची बोलणी जवळपास 80% निष्कर्षापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे। तर भाजप 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार असून खासदारांच्या यादीत फारसे काही बदल झालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली। राज्यभर कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील यावरती चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून पुन्हा 22 जागांची मागणी करण्यात आली आहे। खासदार प्रतापराव जाधवांनी शिवसेना 22 जागांसाठी आग्रही असल्याचं म्हटलंय। 22 मधून 2 ते 3 जागा जरी कमी झाल्या तरी शिवसेनेला 17 ते 18 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून महाराष्ट्रामध्ये दाखल होते। नंदुरबारमधून महाराष्ट्रात या यात्रेला सुरुवात होईल। यासाठी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे। नंदुरबारमधील सीबी पेट्रोल पंपाजवळ मैदानावरती भव्य मंडप उभारण्यात आले आणि राहुल गांधींसाठी आदिवासी बांधवांनी पारंपरिक होळीचं आयोजन केलंय। केंद्र सरकारनं सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना जारी केली। केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात या 3 देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। सीएएच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदी सरकारवरती निशाणा साधला। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ आलेली असताना अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोदी सरकारनं संसदीय लोकशाही पद्धतीवरती सूड घेतलाय, ज्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यापुढे सरकारी कागदपत्रांवरती वडिलांसोबत आईचं देखील नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या तृतीयपंथी धोरण 2024ला मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प हाती घेण्यात आलेत। बारामती इथल्या भिगवण चौकात सुरू करण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाला शरद पवारांनी भेट दिली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवारांचं जंगी स्वागत केलं। पक्षाला मिळालेलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह प्रत्येक माणसाच्या कानात घुमेल। येत्या निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं। वाशिम, यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड दोघेही शिवसेनेकडून इच्छुक आहेत। भाजपनेही या मतदारसंघावरती दावा केलाय, तर राष्ट्रवादीच्या चंद्रकांत ठाकरेंचे बॅनर मतदारसंघात झळकू लागले। त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला सामील करून घेण्याची चर्चा अद्यापही सुरूच आहे। शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सामील झालेल्या वंचित बहुजन आघाडीनं आता शिवसेनेला बाजूला करत थेट काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर 2 दिवसात महाविकास आघाडी संदर्भात भूमिका स्पष्ट करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। आपला माणूस आपला खासदारचा नारा देत राष्ट्रीय समाज पक्षानं माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या प्रचाराची सुरुवात केली। माहितीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही असं म्हणत जानकर यांनी थेट महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू केली होती। विशेष म्हणजे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत जानकर यांना 1 जागा देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं, मात्र तरी देखील त्यांनी प्रचार सुरू केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली असं म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटलेत। बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उतरण्यासंदर्भात त्यांनी घोषणाच केली। सगळ्यांनी मिळून यांना पाडा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात त्यांनी उडी मारली आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं। नामर्द सगळे पळून गेले आणि मर्द प्रवेश करत असल्याचं ठाकरेंनी सांगितलं। सांगलीत कोणाची भिडण्याची हिंमत होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली। ठाकरेंनी एका शेतकऱ्याच्या मुलाला सामावून घेत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केल्याची भावना चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात आपला पहिला निकाल असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं निलेश लंकेंनी स्पष्ट केलं। दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संदिग्धता मात्र कायम ठेवली आहे। कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास त्यांनी पक्षश्रेष्ठींची आदेश दिल्यास जबाबदारी स्वीकारावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। लंकेसाहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते, दादांची साथ सोडू नका असं आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केलं। तुमच्या खांद्याचा गैरवापर होऊन देऊ नका, हे लोक गोड बोलून तुमचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करतील असा सल्ला अमोल मिटकरींनी लंके यांना दिला। आमदार निलेश लंकेंचा महाविकास आघाडी बळी घेते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला।
लंकेंना दक्षिण नगरमधून लोकसभा लढायची अजिबात इच्छा नाही, पण रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना महाविकास आघाडीकडून आग्रह केला जातोय असा दावा शेळकेंनी केला. अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून 2 गट आमने-सामने आले होते. या प्रकरणी 25 पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेत. जळगावच्या 40 गावणी सोपडा पोलिसांनी अवैधरित्या गावठी पिस्तूल वापरणाऱ्यांवरती कारवाई केली आणि या कारवाईत 6 जणांना अटक केली असून 11 गावठी पिस्तूल, 30 जिवंत काडतूस, 5 मॅगझिन, 3 बाईक्स आणि मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झालेत. जमिनीला योग्य भाव द्या, अन्यथा महामार्गाचं काम बंद पाडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात शेकडो वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव पार पडला. या रथोत्सवासाठी हजारो भाविक औंढा नागनाथ इथे दाखल झाले होते. रथामध्ये नागनाथाची मूर्ती ठेवून मनोभावे पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रथाला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या. या रथोत्सवामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला. शेतातून चारा घेऊन येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी अचानक उलटली आणि या अपघातात लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्यानं 7वीतील एका 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. धाराशिवमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनसाठी आंदोलन सुरू केलं. पेन्शन मिळाली नाही तर देशातील 187 कंपन्यांमधील 75 लाख कर्मचारी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या हक्काची पेन्शन घेऊनच राहू असा इशारा यावेळी देण्यात आला. अहमदनगरला पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी कनिफनाथ येथे सालाबादप्रमाणे यंदा देखील होळीचा सण साजरा झाला. मढी येथे 15 दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातो आणि स्थानिक बोलीभाषेत याला भट्टीचा सण म्हणतात. भारत जोडो न्याय यात्रेच्या अनुषंगाने पोलीस दलाच्या वतीने नंदुरबारमध्ये रूट मार्च काढण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नंदुरबारमध्ये बीएसएफची एक तुकडी दाखल झाली आहे. राहुल गांधींचा हा दौरा अतिसंवेदनशील असल्यामुळे पोलीस दल सज्ज झालंय. काहीही चूक नसताना कारवाई करण्यात आली, पण कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अटक सुद्धा करण्यात येईल, पण आपण लोकांमध्ये जाणार, प्रचार करणार आणि अन्यायाविरोधात लढत राहणार असा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कृषी अधिकारी आणि कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलन हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीला तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले, तर अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. अकोल्यातील दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्गखोल्यांना मंजुरी मिळाली आहे, मात्र या वर्गखोल्यांचं बांधकाम अद्याप सुरू झालेलं नाही. त्यामुळे या वर्गखोल्यांचं बांधकाम तत्काळ पूर्ण करावं या मागणीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या कार्यालयातच शाळा भरवण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात एकही महिला डॉक्टर नाही, त्यामुळे महिला रुग्णांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे या रुग्णालयात महिला डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दौंडमध्ये तरुणांनी बॅनरबाजी केली. आम्ही सर्वपक्षीय विरोधक असा मजकूर लिहून या सर्व पक्षांवरती बहिष्कार घालणार असा निर्धार करण्यात आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेनं शेतकरी सेना स्थापन केली आणि या संघटनेची प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावरती कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. जळगावात या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. वीटभट्टी मालकांवरती दाखल होणाऱ्या अॅट्रॉसिटीची चौकशी करूनच गुन्हे दाखल करावेत, तसंच अवकाळी पावसामुळे वीटभट्टीधारकांचे झालेले नुकसानीची शासनानं भरपाई द्यावी या मागणीसाठी कोकण विभाग वीट उत्पादक चालक मालक संघटना यांच्या वतीनं मुरबाड इथे निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या श्री क्षेत्र येवलवाडी इथे ज्वालेंद्रनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आणि नवसाच्या काठ्या मिरवण्यासाठी हजारो भाविक येवलवाडीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी उंच काठ्या ज्वालेंद्रनाथांच्या शिखराला लावण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. अकोला विकास संघर्ष मंचाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व पात्र झोपडपट्टीवासियांना मालकी पट्टे प्रदान करण्यात यावे या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा होता. यात शेकडो झोपडपट्टीवासी सहभागी झाले होते.
बुलढाण्यात भूमिहीन शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, या विरोधात रिपाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शासकीय जमिनीवरती शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचे भाडेपट्टे देण्यात यावेत, या मागणीसाठी रिपाईच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ आणि समविचारी पक्ष संघटनांनी लाक्षणिक उपोषण केलं। सार्वत्रिक निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी होण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातल्या पाणी टंचाईवरून काँग्रेस आक्रमक झाली। म्हैसाळ, आरफळ, टेंभू आणि ताकारी पाणी योजनांचं उन्हाळी आवर्तन सुरू करून त्यात सातत्य ठेवावं, या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। पेन्शनवाढीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये पेन्शनधारकांनी धडक मोर्चा काढला। गेल्या 8 वर्षांपासून ईपीएस पेन्शनधारक पेन्शनवाढीसाठी लढा देत आहेत आणि येत्या 13 तारखेला होणाऱ्या केंद्रीय मंत्रालयाच्या बैठकीत पेन्शनवाढीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। शासनानं कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात, 2 गुंठे जागा देण्याचं आणि घर बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण करावं, अशा विविध मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। सिडकोच्या जीआर विरोधात रत्नागिरीत महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन केलं। 4 मार्च रोजी राज्य सरकारने एक जीआर पारित केला असून त्यात संपूर्ण किनारपट्टी आणि किनारपट्टी परिसरात हजारो गावं बाधित होणार आहेत आणि या जीआरला विरोध करण्यात येतोय। हिंगोलीमध्ये 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणाचं अपहरण केल्याची घटना घडली। त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 4 तासात अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून 3 आरोपींना पकडलं। भुसावळ शहरात नाल्यात पडून 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। हा मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याचा शोध सुरू होता। परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो घराजवळच्याच एका नाल्यामध्ये पडल्याचं दिसून आलं। छत्रपती संभाजीनगरहून मध्य प्रदेशातील सेंधवाकडे जाणारी बस कन्नड घाटामध्ये कोसळून अपघात झाला। या अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमी प्रवाशांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं असून 3 गंभीर जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।